मित्रांनो, खूप लोक येतात, अनुभवाचा आनंद घेतात, पण चॅनेलला सबस्क्राईब करणं राहून जातं. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ही घटना आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. त्या रात्री मी बस स्थानकावर उभा होतो. कोल्हापूर शहर हळूहळू झोपत होतं. त्या शांततेत काहीतरी विचित्र आणि भयान वाटत होतं. रस्त्यावरील दिवे मंद प्रकाश देत होते. झाडांच्या सावल्या लांब सरकत जणू स्वतःची चेतावणी देत होत्या. हातात बॅग आणि तिकीट घेऊन मी गाडीत येऊन बसलो. हळूहळू जाणवत होतं की ही रात्र काहीतरी विचित्र आणि गूढ होणार आहे. घड्याळात 11:45 दाखवले होते. शेवटची बस कोल्हापूर ते गडहिंग्लज काही मिनिटात सुटणार होती. स्थानकावर फारसे लोक नव्हते. फक्त 2 कॉलेजची मुलं त्यांच्या बॅगांसह बसलेले दिसत होते. एक वृद्ध माणूस कोपऱ्यात उभा होता. मी काही क्षण स्थिर उभा राहिलो आणि स्थानकाच्या पाट्यांना, तिथल्या वेलांच्या लाकडी छपरांना हलके कडकडणाऱ्या आवाजात पाहिलं. अचानक कुठून तरी जुन्या बसच्या इंजिनचा आवाज आला. तो आवाज फक्त साधा नव्हता. त्यात काहीतरी गडद, अस्पष्ट आणि मनाला भिडणारं मिश्रण होतं. जणू त्या इंजिनने स्वतःमध्ये इतिहास ठेवलेला होता. पटकन मी गाडीमध्ये चढलो. आत जाऊन बघितलं तर गाडीची अवस्था खूप भीतीदायक होती. पत्रा जागोजागी गंज खात होता. सगळीकडे धूळ साचलेली. प्रवासी पण मेलेल्या मड्यासारखे बसले होते. कोणी काही बोलत नव्हतं. सगळे समोर ड्रायव्हरकडे पाहत होते. कोणाचे डोळे झाकलेले तर कोणाचे पांढरे पट्ट पडले होते. माझा नाईलाज होता, कारण मला जायचं होतं. गाडी पण शेवटची होती आणि वेळ पण खूप झाला होता. बस हळूहळू शहर सोडून डोंगर रस्त्यावर चालायला लागली. प्रत्येक वळणावर मनात भीती वाढत होती. बाहेरच्या झाडांच्या सावल्या जणू जिवंत होत्या. रस्त्यावर धुक्याचं एक दाट आवरण तयार झालं होतं. ड्रायव्हर सुरेश बसच्या पुढे बसून शांतपणे इंजिन नियंत्रित करत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट चिंता दिसत होती. कंडक्टर बसमध्ये मागे आला. त्याचा डोळा प्रत्येक प्रवाशाकडे फिरत होता. तो हळूहळू हसत होता. त्याच्या हसण्यात काहीतरी रिक्तपणा होता. जणू हसत असतानाही तो पूर्णपणे माणूस नव्हता. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्ता अचानक बदलत होता. डोंगरांच्या दोन्ही बाजूला झाडांची रांग जणू एकत्र येऊन अंधाराचा पडदा तयार करत होती. पावसाळी मातीवर पाणी जमा झाल्यामुळे रस्त्याच्या मध्ये हलकी चमक प्रतिबिंबित होत होती. या सर्व प्रकाराने मनात भय निर्माण केले. बसमध्ये बसलेले विद्यार्थी गप्प बसले होते. एक वृद्ध माणूस माझ्याजवळ खिडकीतून बाहेर बघत होता. बस अचानक एका वळणावर थांबली. बाहेर पूर्ण अंधार होता. मला समजलं की कोणीतरी रस्त्यावर उभा आहे, पण ते अस्पष्ट होतं. हळूहळू ते जे काही होतं ते माझ्या दिशेने येत होतं. मला काही कळत नव्हतं. ते जे काही आहे ते काय आहे आणि माझ्यासोबत असं का होत आहे. माझं ड्रायव्हरकडे लक्ष गेलं. तो काही बोलत नव्हता, पण त्याचा हात स्टिअरिंगवर स्थिर दिसत होता. कंडक्टर मागे उभा होता. त्याने अचानक माझ्याकडे हसत पाहिलं. जणू काही गुप्त गोष्ट मला सांगत आहे. बाहेर हवा थंड होती. धुक्यातून काही हलकं सरकत होतं.
माझी नजर खिडकीवर होती, पण त्या सावल्यांच्या आकाराबद्दल काहीही निश्चित बोलता येत नव्हतं. बसच्या इंजिनचा आवाज हळूहळू बदलत होता, जणू कोणीतरी त्यावर नियंत्रण करत आहे. मी भीतीने मागे बघण्याचा प्रयत्न केला. माझी नजर तिरकी गेली आणि काळजाचा ठोका चुकला. हातपाय थरथरत होते, कानामागून घामाच्या धारा ओसरत होत्या, कारण मागे बसस्थानकावर सगळी गाडी भरलेली होती आणि घाटात आल्यानंतर फक्त मी, ड्रायव्हर आणि कंडक्टर एवढेच होतो. अचानक मला कोणाचा तरी स्पर्श जाणवला. मला मागे वळून पाहण्याची हिंमत झाली नाही. मी ड्रायव्हरला आवाज देत होतो, पण माझा गळा कोणीतरी दाबून धरलाय असं जाणवत होतं. मी डोळे घट्ट बंद करून बसलो. काही वेळाने माझा डोळा लागला. रस्ता वळण धरून वर चढत होता. डोक्यातील सावल्यांमध्ये काही हलके आवाज येऊ लागले. त्या आवाजाने मला जाग आली. मी घाबरून सगळीकडे बघितलं, पण मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण थोड्या वेळापूर्वी गाडीमध्ये आम्ही तिघेच होतो आणि अचानक तेच स्थानकावरचे विद्यार्थी आणि तो वृद्ध माणूस कसे काय गाडीत आले. आता माझं डोकं फुटायची वेळ आली होती. मी जास्त विचार न करता खिडकीतून बाहेर पाहिलं, पण ही भीती काय माझा पाठलाग सोडायला तयार नव्हती. सावल्या सरकत असलेल्या झाडांच्या दरम्यान मला काही हलकं दिसलं. कोणीतरी माझ्याकडे बघत होतं. माझ्या मनात थरार वाढला. बसच्या इंजिनचा आवाज हळूहळू मंद झाला, जणू काही अदृश्य शक्ती त्यावर नियंत्रण करत आहेत. ड्रायव्हर आणि कंडक्टर अजूनही शांत होते, पण त्यांचा हळूहळू बदलणारा चेहरा, हळूहळू वाढणारा हास्याचा रिक्तपणा मला घाबरवत होता. मी हळूहळू पुढे सरकलो. गाडी पुन्हा सुरू झाली. बाहेरच्या घाटांवरून वारा जोरात वाहत होता. धुक्यातून हलक्या आवाजांचे मिश्रण ऐकू येत होते. पायांचे ठसे किंवा एखादी वस्तू सरकत आहे असा आवाज ऐकू येत होता. विद्यार्थी अजूनही गप्प बसले होते. सगळीकडे भीती मनात घर करत होती. तो वृद्ध माणूस हळूहळू काहीतरी बोलत होता. त्याचा आवाज अस्पष्ट आणि घाबरलेला वाटत होता. बस हळूहळू एका जुन्या फाटलेल्या फलकाजवळून गेली. फलकावर काही वर्षापूर्वीचा अपघात आणि ध्यान द्या असा उल्लेख होता. धुक्यातील सावल्या अचानक जास्त स्पष्ट झाल्या. त्या थेट बसच्या आत घुसत होत्या. मी हळूहळू आवाज ऐकला. बसच्या आतील सीट हलत होत्या. विद्यार्थी एक एक करून पुन्हा गायब झाले. मला अचानक एक रिक्त जागा दिसली. वृद्ध माणूस अजूनही खिडकीतून बाहेर बघत होता. त्याचा चेहरा काळ्या सावल्यांमध्ये हरवला होता. कंडक्टर अजूनही हसत होता, पण हास्यात काहीतरी गूढ आणि वेगळाच रिक्तपणा होता. बस स्वतःहून वळणांवर सरकत होती. इंजिनचा आवाज हळूहळू बदलत होता. बाहेरच्या धुक्यातील हलक्या हलण्यामुळे मला वाटलं की काहीतरी विचित्र आहे. मी सीटवर मागे सरकलो, पण माझ्या हृदयाची धडधड इतकी जोरात झाली, कानांमध्ये आवाज पडत होता. तू आता शेवटचा प्रवासी आहेस. माझ्या छातीत दुखू लागलं. मी आरडाओरडा केला, पण माझं ऐकणारं तिथं कोणी नव्हतं. माझ्या बॅगमध्ये एक काळ्या धाग्यामधलं ताईत होतं. पटकन मी ते बॅगमधून काढून हातात घट्ट धरलं. माझ्या डोळ्यांवर अंधारी आली. एक कर्णकर्कश आवाज झाला आणि मी बेशुद्ध पडलो. सकाळ होत आली. मी बसस्थानकाजवळ प्रवाशांना बेशुद्ध अवस्थेत सापडलो. बस नाही, फक्त धुक्याचं शांत वातावरण आणि काही जुन्या बॅग्स राहिल्या होत्या.
तिथे काहीतरी कुजबूज सुरू होती. मला समजलं की शेवटची बस 10 वर्षापूर्वी अपघातात पडली होती. पोलीस ठाण्यात माझी विचारणा झाली. सुरेश पाटीलचा मृत्यू आधीच नोंद झाला होता. 2 विद्यार्थी, प्रवासी आणि स्त्रींचा उल्लेख होता. परंतु कोणालाच माहिती नव्हतं की मी त्याच रात्री अनुभवलेलं गूढ काय होतं. मी अजूनही त्या बसस्थानकाजवळ जात होतो. काही वेळा धुक्यातून ती भयान बस दिसत होती. ते बघून प्रत्येक वेळेस हृदय थांबते की काय असं वाटायचं. बाहेरचा थंड वारा, धुक्यातून हलणाऱ्या सावल्या आणि जागोजागी उंच झाडांच्या सावल्या मला सतत भीती देत होत्या. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण हळूहळू भीती अधिकच वाढत होती. मनात विचार आला, ही बस अजूनही चालते का? मला अचानक वाटलं की कुठेतरी वेळ थांबली आहे आणि मी त्या प्रवासातून बाहेर पडू शकत नाही. ती भयान बस अजूनही चालते. मी त्या रात्रीची आठवण काढून हळूहळू परत बसस्थानकाजवळ जातो, पण ती बस कधी दिसेल हे कळत नाही. माझ्या मनात नेहमीच भीती राहते आणि त्या रात्रीचा अनुभव माझ्या हृदयात कायम राहतो. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. धन्यवाद.